आणि सध्या पण या ह्याच्यामध्ये काय आहे ती हिअरिंग सुरू आहे, अजून कन्क्लुजन काढलेलं नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की यामध्ये टाइमलाईन असणार आहे, परंतु ही टाइमलाईन असावी का नाही यासाठी एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच ओके क्रिएट करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जस्टिस या ठिकाणी गवई सर हे जे आहेत आपल्या देशाचे सरन्यायाधीश ते या ठिकाणी त्या बेंचचे काय असतात हेड असतात, कारण ती कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे आणि त्यामध्ये 5 सदस्यीय कॉन्स्टिट्यूशन बेंच असते. ती कॉन्स्टिट्यूशनल बेंच काय करत आहे ते या ठिकाणी डिफाईन करत आहे की याचा अर्थ काय होतो. ठीक आहे, तर ही जी मर्यादा आहे जी सुप्रीम कोर्टानं जी लावून दिलेली आहे ती मर्यादा या ठिकाणी संविधानातच नाही, तर मग आपण या ठिकाणी कसं काय म्हणू शकतो किंवा या ठिकाणी सुप्रीम कोर्ट कसं लावू शकतो ह्याच्या सध्या डिस्कशन चर्चा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, आपल्याला की राज्यसेवेला येऊ शकतो न येऊ शकतो, पण डेफिनेटली हा क्वेश्चन काय आहे कंबाईनला येऊ शकतो. ठीक आहे, तर यामध्ये हे जे आहे ड चुकीचं आहे म्हणजे फक्त अ आणि ब. ओके.